नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे जानकी आता आजीला विचारत असते की आजी सांगा ना, तुम्हाला ऐश्वर्याचा फोन आला होता का? तिने तुम्हाला फाईलबद्दल काही सांगितलं का? आपल्या घरामध्ये जे काही घडतंय त्याबद्दल काही विचारलं का? सांगा ना. तेव्हा इथे आजी जानकीवरती जोरात ओरडते आणि म्हणत असते की जानकी, तू मला सारखं सारखं का विचारतेस की ऐश्वर्याचा फोन आला होता का? ऐश्वर्याने काही विचारलं का? तू माझ्यावरती काही संशय घेतेस की काय? तुला माझ्यावरती डाऊट आहे ना, की मी त्या ऐश्वर्याला फोन करते, तिला आपल्या घरामधली माहिती पोचवते, आमच्या दोघींचं साटोलोटं आहे, असं वाटतं का तुला? तू माझ्यावरती संशय घेतेस. आत्ताच्या आत्ता मी सुमित्राला तुझं नावच सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लगेच जोरजोरात आजी ओरडायला लागते आणि म्हणते, सुमित्रे, अगं सुमित्रे, लवकर इकडे ये. ही बघ तुझी लाडकी सून जानकी माझ्यावरती संशय घेते. तेव्हा प्रेक्षकांनो सुमित्रा, नाना धावत पळत बाहेर येतात. सुमित्रा म्हणत असते, अगं आई काय झालं? इतक्या जोरजोरात का ओरडतेस तू मला? तुला कुणी काही बोललं का? तेव्हा आजी म्हणते, अगं सुमित्रे, या घरामध्ये सगळेजण माझ्यावरती आता संशय घ्यायला लागलेत. बघ तुझी ही लाडकी जानकी बघ मला काय बोलते. ऐश्वर्याला मी प्रॉपर्टीचे पेपर नेऊन दिले असा संशय घेते ती माझ्यावरती. आता तूच मला सांग, मी माझ्या मुलीच्या भरलेल्या संसारामध्ये असं विष कालवेन असं वाटलं का गं तुला? पण ही जानकी बघ, ती माझ्यावरती संशय घेते. मी प्रॉपर्टीचे पेपर त्या ऐश्वर्याला दिले असतील असं वाटलंच कसं हिला? गुन्हा केला ह्या जानकीने. हिने स्वतःच्या आईला वाचवण्यासाठी आपल्या सगळ्यांना वेठीस धरलं, आपल्या सगळ्यांना धाब्यावरती बसवलं हिने. प्रॉपर्टीचे पेपर त्या जाऊन मास्कमॅनला दिले आणि आपल्या आईला घेऊन आली. कधी कुठली ती तिची आई अचानकपणे येऊन सांगते की ती या जानकीची आई आहे आणि ही सुद्धा आपल्या आईला वाचवण्यासाठी लगेच जाऊन तिने आपल्या आईला आणलं आणि प्रॉपर्टीचे पेपर त्या माणसांना दिले. म्हणजे स्वतः चूक करायची आणि नाव मात्र दुसऱ्यावरती घ्यायचं. ऋषिकेश म्हणत असतो, आजी अगं हे काय बोलतेस तू? जानकीने काय चूक केले? आजी म्हणते, जानकीने काय चूक केले म्हणजे? अरे तिनेच ते प्रॉपर्टीचे पेपर त्या मास्कमॅनला नेऊन दिलेत ना. ते खोटे पेपर होते कशावरून? त्या मास्कमॅनने सांगितलं असेल खरे पेपर द्यायचे म्हणून आणि आईला घेऊन जायचं. मग स्वतःच्या आईला आणण्यासाठी तिने त्या मास्कमॅनला खरे पेपर दिले असतील आणि खोटे पेपर घरामध्ये ठेवले असतील, नाही का? ही जानकी तसं नक्कीच करू शकते. तेव्हा इथे आता आजी म्हणत असते, जाऊ दे ना, मी कशाला बोलते? एवढं सगळं होतं आहे, सगळे माझ्यावरती आरोप करत आहेत, पण माझी मुलगी फक्त बघत बसले, कुणाला काहीच बोलत नाही आहे ती. मग मी जगून तरी काय करू? मी मेलेलं बरं मी. दे सुमित्रे, तुझे हात दे, घे माझा गळा, घे माझा गळा दाबून टाक आणि एकदाचं मला मारून टाक. तेव्हा जानकी म्हणते, आजी प्लीज तुम्ही शांत व्हा. अहो कशाला तुम्ही कांगावा करताय? मी तुम्हाला असं काही विचारलं नव्हतं. मी तुम्हाला फक्त म्हणाले होते की तुम्हाला त्या ऐश्वर्याचा फोन आला होता का? तिने तुम्हाला काही विचारलं का? तर तुम्ही इतका कांगावा का करताय? तेव्हा इथे आजी म्हणतात, अगं पण तू मला विचारलंसच कसं? तुझी हिंमतच कशी झाली? याचा अर्थ तू माझ्यावरती संशय घेतलासच ना. तेव्हा इथे नाना म्हणतात, अहो तुम्ही जरा शांत व्हा ना, कशाला इतका कांगावा करताय? तेव्हा सुमित्रा म्हणते, आई नक्की काय झालं आहे, तू मला सांगशील का? ती म्हणते, नाही नाही, आणि स्वतःच्या थोबाडीत मारून घेते आणि म्हणते, नाही मी इथे राहिलेच कशाला? मी इथून निघून गेले असते तर जास्त बरं झालं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणते, आई मी आजींना असं काही म्हणालेले नाही आहे. मी फक्त त्यांना विचारलं कारण ते ऐश्वर्या त्यांना फोन करून त्यांच्याकडून माहिती घेऊ शकते. त्या ऐश्वर्याचा स्वभाव माहिती आहे ना. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, आई अगं काय झालं ते सांग बरं मला. तेव्हा आजी म्हणते, अगं हा तुझा पोरगा सारंग आहे ना, सारंग, तो मला घेऊन आला आणि म्हणाला की आजी चल, सगळ्यांना तुझ्याबरोबर बोलायचं आहे. आणि हे सगळेजणं मला प्रश्न विचारायला लागले, प्रॉपर्टीचे पेपर कुठे गेले? तुला त्या ऐश्वर्याने फोन केला होता का? सगळेजणं माझ्यावरती इथे प्रश्नांचा भडीमार करत होते. सगळेजणं मला प्रश्न विचारत होते आणि मग माझ्यावरती ह्या जानकीने आरोप केला. स्पेशली ही जानकी माझ्यावरती आरोप करते. ती म्हणाली की मीच ते प्रॉपर्टीचे पेपर ऐश्वर्याला दिलेले नाही आहेत ना. आता तू मला सांग, मी खरंच असं करेन का गं सुमित्रे? मी माझ्या मुलीचं घरदार उद्ध्वस्त करेन का?
तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, जानकी हे सगळं खरं आहे? तू माझ्या आईवरती आरोप करत होतीस? तेव्हा इथे जानकी म्हणते, नाही आई, मी फक्त विचारलं त्यांना. तेव्हा इकडे आता आजी म्हणत असते, हे सगळं ना ह्या जानकीमुळे झालं आहे. ह्या जानकीने या घरामध्ये आहे ना सगळ्यांना वेठीस धरलं आणि रस्त्यावरती आणण्याचं काम केलं आहे. तुला काय वाटलं गं जानकी, मी तुझ्या आईसारखी खोटी वागेन का? म्हणजे ती कशी या घरामध्ये राहिली आणि नाटक केलं आणि मग सगळ्यांना त्रास दिला. हो ना, या घरामध्ये ऋषिकेशची आई आली आणि सगळ्यांना तिने वेठीस धरलं होतं. तसं तुला काय वाटलं, मी सुद्धा नाटक करते का चांगुलपणाचं? आणि मी ते ऐश्वर्याला पेपर दिले असतील, तुझ्या आईसारखी फसवणूक करेन मी, असं वाटलं का तुला? तेव्हा इथे जानकी म्हणते, आजी प्लीज प्लीज माझ्या आईला या सगळ्यामध्ये घेऊ नका. तिची काय चूक आहे या सगळ्यामध्ये? तेव्हा आजी म्हणते, मग कुणाची चूक आहे? खरं तर तुझ्या आईचीच चूक आहे ना. तिला परत आणण्यासाठीच तू प्रॉपर्टीचे पेपर त्या मास्कमॅनला दिलेस ना, आणि आता खरे पेपर दिलेस आणि सगळे आरोप माझ्यावरती करतेस. लाज नाही वाटत तुला? तूच तिला खरे पेपर दिले असतील. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, आजी अहो तुम्ही काय बोलताय? जानकी वहिनी असं का करतील? त्यांनी काही तसं केलेलं नाही आहे. तेव्हा इकडे सौमित्र म्हणत असतो, नाहीतर काय, जानकी वहिनीने रेड कलरचीच फाईल त्या मास्कमॅनला दिली होती. आम्ही बघितलं होतं ना. आणि हे बघ, काही झालं ना तरी आपलं घरदार आपल्या हातातून कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असते, म्हणून तुम्ही सगळेजण माझ्यावरती आरोप कराल, मला गुन्हेगार ठरवाल तुम्ही? तेव्हा इकडे सुमित्रा म्हणत असते, बाद झालं तुमच्या सगळ्यांचं. जानकी, ह्या वेळेला तू जे काही केलेस ना ते मला अजिबात पटलेलं नाही आहे. म्हणजे इथे तू म्हणालीस की खोटे पेपर त्या मास्कमॅनला देशील आणि तुझ्या आईला परत आणशील. तरीसुद्धा मी म्हणाले होते या सगळ्यामध्ये रिस्क आहे, पण कुणीही माझं काही ऐकलं नाही. आणि जानकी, कशावरून तू त्या मास्कमॅनला खरे पेपर दिले नसशील तुझ्या आईला सोडून आणण्यासाठी, आणि आता आरोप माझ्या आईवरती करतेस, माझ्या आईला गुन्हेगार समजतेस? तेव्हा जानकी म्हणते, आई मी खरंच सांगते, मी खरंच असं काही केलेलं नाही आहे. मी लाल रंगाचीच फाईल दिली होती त्या मास्कमॅनला आणि मी आजीवरती आरोप करत नाही आहे. मी फक्त त्यांना विचारते की त्या ऐश्वर्याने फोन केला होता का. आईंना मी दुसरं काहीही बोललेली नाही आहे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, जानकी बाद झालं. म्हणजे तू काही केलंस तरीसुद्धा तुला पाठीशी घालायचं, तुझ्या सगळ्या चुका माफ करायच्या, तुला प्रश्न विचारायचे नाही, असं होणार नाही. तेव्हा नाना म्हणतात, सुमित्रा अगं जानकी काय बोलते ते ऐकून तरी घे ना. तेव्हा इथे जानकी आता म्हणत असते, आई मी खरंच सांगते, मी लाल रंगाची फाईलच दिली होती. तेव्हा सुमित्रा म्हणते, आम्ही तुझ्यावरती विश्वास का ठेवायचा? तू फाईल देण्याच्या आधी चेक केली नाहीस का? हे बघ, या सगळ्यामध्ये ना खरं तर तुझीच चुकी आहे, तुझ्यामुळे झाले हे सगळं. अगं आता तू मला सांग, 1 महिन्याची नोटीस दिली आपल्याला, 1 महिन्यानंतर आपल्याला घरातून जर बाहेर काढलं तर कुठे जायचं सगळ्यांनी? सांग ना. रणदिवेंची काय इज्जत राहील जर आपण सगळेजण रस्त्यावरती आलो तर? ह्या वेळेला तू जे काही वागलेस ना जानकी, ते अत्यंत चुकीचं केलं आहेस तू. मला अजिबात पटलेलं नाही आहे. आणि विनाकारण इथे स्वतःचं चुकीचं खापर माझ्या आईवरती फोडू नकोस. तेव्हा तिने काही केलेलं नाही आहे असं आता सुमित्रा म्हणते आणि जानकीवरती रागून ती आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा जानकीला खूप मोठा धक्का बसतो, तिला खूप जास्त वाईट वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुमित्रा आता रागून आपल्या रूममध्ये बसलेली असते. नानासाहेब येतात आणि म्हणतात की सुमित्रा अगं काय आहे, तू का बरं इतकं जानकीला बोललीस? तुला खरंच असं वाटतं की जानकी त्या मास्कमॅनला घराचे ओरिजिनल पेपर नेऊन देईल? ती हे सगळं मुद्दामून करेल आपल्या आईला वाचवण्यासाठी? खरंच तुला असं वाटतं? तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, हो का नाही वाटणार मला, सांगा ना. यावेळेला जानकी जे काही वागले ना ते अत्यंत चुकीचं वागले. तिने ते पेपर बघून द्यायला हवे होते की नाही? ती तिच्या आईसाठी एखादा निर्णय घेते, पण आपल्या कुटुंबियांना त्याचा त्रास तर होणार नाही ना, याचा विचार तिने करायला हवा होता की नाही? ठीक, तिने ते पेपर मुद्दामून दिले नसतील, पण दिले हे तर महत्त्वाचं आहे. का बघून दिले नाही? आता तुम्ही मला सांगा. हे सगळं केलं आहे तिने, नाव मात्र माझ्या आईवरती घेते, सगळं खापर माझ्या आईवरती फोडते, याचा राग मला येणार नाही का? हे बघा, जानकी जर चुकली ना तर तिला तिची चूक दाखवून जरी दिली पाहिजे. तुम्ही मला सांगा, प्रत्येक वेळेला ती चुका करणार आणि आपण काही तिच्या चुका पाठीशी घालायच्या? ती चुकले हे तिला दाखवूनसुद्धा द्यायचं नाही का? तेव्हा नाना म्हणतात, आपल्या मनामध्ये कुठे माशी शिकले काय माहिती. तेव्हा सुमित्रा म्हणते, अहो आता 1 महिन्यानंतर जर ते गुंड लोक परत आले आणि त्यांनी आपल्याला बरोबर घरातून बाहेर हकललं
तर कुठे जाणार आहोत आपण? काय करणार काय आहोत आपण? पैसे, संपत्ती, पैसा अडका, ऑफिस, त्याचबरोबर कंपनी आणि शेती सगळ्यांवरती जप्ती आणले. म्हणजे आपण तर काहीच करू शकत नाही ना. काय करायचं की आपण? रस्त्यावरती राहायचं? लोकं काय म्हणतील? रणदिवेंची काय इज्जत राहील? आणि हे सगळं कुणामुळे झालं आहे? जानकीमुळेच झालं आहे ना. तिने विचार करायला नको होता या गोष्टीचा. अहो, आता आपण जानकीला पाठीशी घालू, पण 1 महिन्यानंतर जेव्हा रस्त्यावरती राहावं लागेल ना, तेव्हा काय करणार आहात तुम्ही? आहे काही या प्रश्नाचं उत्तर? नाही ना. आता या प्रश्नाचं उत्तर नसेल, जानकीला सुद्धा सुनावलं पाहिजे. प्रत्येक चूक तिची पाठीशी नाही घालू शकत आपण. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी रडत असते. जानकी म्हणत असते, ऋषिकेश, माझ्याकडूनच काहीतरी चूक झाली असेल. तुम्ही बघितलंत ना आई मला कशा बोलल्या? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे बघ, आई जे काही बोलली ना, त्या आजीचं ऐकून फ्लोमध्ये बोलली असेल गं. तू नको तिच्या बोलण्याकडे एवढं लक्ष देऊ. ती खरंच रागाच्या भरात नाही बोलली तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आजीला गप्प बसवण्यासाठी आई असं बोलली असेल. आई कांगावा करत होती ना म्हणून. तेव्हा इथे ऋषिकेश आता तिचं मन राखण्यासाठी जानकीला असं बोलत असतो. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, अहो मला इथे शांत करण्यासाठी तुम्ही प्लीज आता माझं मन शांती करण्यासाठी असं खोटं नाटं बोलू नका. तुम्ही जे काही बोलताय तुम्हाला तरी पटतंय का? आई माझ्यावरती रागवल्यात. त्यांना असं वाटतंय आईला सोडवण्यासाठी मीच खरोखर त्या मास्कमॅनला खरे पेपर नेऊन दिले असतील. पण ऋषिकेश, मी खरंच असं केलं असेल तर? मी खरोखर रेड रंगाचीच फाईल दिली ना, की ते पेपर मीच एक्सचेंज केले? मला खरंच काही कळत नाही आहे ऋषिकेश, मी काय केलं आहे? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, तू काही चुकीचं केलेलं नाही आहेस. तू ब्ल्यू रंगाची फाईल कपाटामध्ये ठेवलीस आणि रेड कलरची फाईल तू बाहेर ठेवली होतीस. मला माहिती आहे ना, कारण का मी स्वतः तुझ्याबरोबर होतो. तू त्या मास्कमॅनला रेड कलरची फाईल दिलीस आणि मी हे स्वतः बघितलं आहे. पण त्याच्यामधले पेपर कसे एक्सचेंज झाले ते मलासुद्धा माहिती नाही आहे. पण तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. मी आहे ना तुझ्याबरोबर, सगळं काही व्यवस्थित होईल. मी जरा आलोच, माझं एक काम आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने व्हिडिओ कॉल केलेला असतो. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्याने का मला व्हिडिओ कॉल केला आहे? म्हणून ती आता फोन उचलते आणि म्हणते, बोल, का फोन केला आहेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, का फोन केला आहेस म्हणजे? अगं तुझी विचारपूस करायला फोन केला आहे. आत्ताच मला एक घटना समजली ना, एक सत्य समजलं. 1 महिन्याच्या आत तुम्हाला राहतं घर खाली करायचं आहे ना. रस्त्यावरती आलात ना तुम्ही. जानकी, कशी वाटली तुला माझी खेळी? तेव्हा जानकी म्हणते, अच्छा, म्हणजे हे सगळं कारस्थान तुझंच आहे तर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मग मग कुणाचं असणार? तुला माझी खेळी कशी वाटली ते सांग. 1 महिन्याच्या आत तुम्हाला आता राहतं घर रिकामं करावं लागणार आहे, म्हणजे माझं स्वप्न पूर्ण होणार. सगळे रणदिवे रस्त्यावरती येणार. तेव्हा जानकी म्हणते, कसं आहे ना ऐश्वर्या, तुझं हे स्वप्न आहे ना, ते स्वप्नच राहणार आहे. ते कधीही पूर्ण होणार नाही. आम्ही कधीच रस्त्यावरती नाही येणार. आम्ही आधीसुद्धा तुला पुरून उरलो होतो आणि आतासुद्धा तुला पुरून उरणार. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, नाही गं, तू काही करणार नाही आहेस. आता सांग ना, आता कसं तू तुझं गोकुळ वाचवशील? कसं तुझं हा जो बंगला आहे तो वाचवशील? तर इथे ऐश्वर्या म्हणते, मी तुला नाचून दाखवते तुझ्या त्या गाण्यावरती. ऐका एका महालाची कहाणी, असं जे काही तू आता गाणं म्हणत होतीस ना, आता कसा तुझा तो महाल वाचवणार आहेस ते मला बघायचंच आहे. असं आता जानकीला ऐश्वर्या म्हणते आणि फोन ठेवून देते. त्यानंतर ऋषिकेश येतो आणि म्हणतो, जानकी, अगं काय झालं? कसला विचार करतेस तू? आत्ताच तुला म्हणालो ना की इतकी सिरियस होऊ नकोस म्हणून. तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश, ऐश्वर्याचा व्हिडिओ कॉल आला होता. तिने त्या माणसांना पाठवलं होतं. 1 महिन्याची नोटीस घेऊन तिनेच त्या माणसांना इथे पाठवलं होतं. आता तिनेच मला सांगितलं. याचा अर्थ पेपर तिनेच गायब केलेत ऋषिकेश. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ही ऐश्वर्या तर, आता मी तिला सोडणार नाही आहे. इतक्या वेळा तिला आपण पुरून उरलो, इतक्या वेळा मात दिली, तरीसुद्धा ती थांबतच नाही आहे. काही ना काहीतरी त्रास देण्याचा प्रयत्न करतेच आहे आपल्याला. पण आपण खूप शांतपणे सहन केलं. आता नाही, आता त्या ऐश्वर्याला आहे ना, तिच्या भाषेतच उत्तर दिल्याशिवाय ती काही स्वस्थ बसणार नाही. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या ऐश्वर्याला तिच्या भाषेत उत्तर देतो. थांब, तिला तिची लायकी दाखवतो. तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश, तुम्ही असं काही करणार नाही आहेत, कळलं तुम्हाला? आणि तुम्ही जाऊन तिला काय बोलणार आहात? ती काय करेल माहिती आहे तुम्हाला? जे सगळं तुम्ही तिला जे काही बोलाल, तिथे तोडफोड कराल ना, ते सगळं ती ऐश्वर्या तुमच्या विरोधात वापरेल. कळते का तुम्हाला? तुमच्या विरोधात वापरेल ती सगळं.
त्यामुळे तुम्ही तिथे जाऊ नका. आधीच तिने तो व्हिडिओ आपल्या विरोधात वापरल्याने आपल्याला या प्रकरणामध्ये अडकवले. त्याच्यामुळे आता आपल्याला शांतपणे विचार करायचा आहे. कळतंय तुम्हाला? तिथे जाऊन त्या ऐश्वर्याला तुम्ही रागाच्या भरामध्ये काहीही बोलाल तेव्हा तिला तर तेच हवंय ना. ती आपल्याला मुद्दामून चेतवण्याचं काम करते. म्हणजे रागाच्या भरामध्ये आपण काहीतरी चुकीचं पाऊल उचलू आणि मग ती आपल्या विरोधातच त्याचा फायदा करेल. कळतंय का तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी ऋषिकेशला समजावत असते. ती म्हणते की आधी आपल्याला बघायला हवं की आपली कंपनी, आपलं ऑफिस तरी आपल्या ताब्यात आहे की नाही ते आपल्याला बघायला हवं. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी बरोबर बोलतेस तू. मी आधी ऑफिसला जातो आणि बघून येतो. आणि तू नको काळजी करू. हे बघ, ऑफिसला जातो, आपलं ऑफिस आपल्या ताब्यात आहे की नाही ते बघतोच. पण त्याचबरोबर सौमित्रावरती विश्वास ठेव. कोर्टामध्ये जे काही केस सुरू आहे ना, सौमित्र सगळं काही ठीक करेल. तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो, सारंग आणि ऋषिकेश दोघेजण ऑफिसला आलेले असतात. तेव्हा ती गुंड माणसं इथे आता ऋषिकेशला अडवतात आणि म्हणतात, कुठे जात आहे तुम्ही? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, 1 मिनिट, हे माझं ऑफिस आहे. आम्ही आमच्या ऑफिसमध्ये जातो आहे. आणि तसंही तुझ्या मालकाने आम्हाला 1 महिन्याची नोटीस दिली आहे ना, मग 1 महिना आहे अजून आमच्याकडे. तोपर्यंत आम्ही आमचं काम करणार. तो माणूस म्हणतो, 1 महिन्याची नोटीस पिरियड दिले घर रिकामं करायला, ऑफिसमध्ये यायला नाही. आणि तसंही आम्ही ऑफिसला आता टाळा लावला आहे. आतमध्ये जाऊन तुम्ही काय करणार आहात? काही होणार नाही. जे काही बोलायचं ते आमच्या साहेबाबरोबर बोलायचं. आम्हाला इथे माज दाखवायचा नाही. तेव्हा इथे सारंग म्हणतो, कुणाशी बोलतोयस तुला माहिती आहे का? जास्त बोलायचं नाही आहे. हे सगळं आहे ना ते आमचं आहे. त्यामुळे आम्हाला रुबाब दाखवायचा नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, सारंग चल, हे लोक तसंच वागणार जसं यांना वागायला सांगितलं आहे. इथे थांबून काही अर्थ नाही आहे. चल आपण निघूया. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अजून जानकीचा शहाणपणा काही कमी झालेला नाही आहे. आपल्यामुळे नुकसान झालं आहे, थोडंसं गप्प राहायचं तर नाही. पण इथे आता जानकीचं म्हणणं आहे की आता आपण आपला एक बिझनेस सुरू करूया. छोटा मोठा बिझनेस सुरू तर केलाच पाहिजे ना. तेव्हा मी माझे दागिने देते आणि मग आपण इथे भांडवल तयार करून बिझनेसला सुरुवात करायची. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं पण पैसा तर जास्त लागणारच. भांडवल इतकं आपण कुठून उभे करायचं? आणि त्याचबरोबर सुमित्रा अजून म्हणते, आणि तसंही आपण आपलं काय आता श्रीधन इथे गहाण ठेवायचं का? तेव्हा जानकी म्हणते, आई अहो, आपलं जे श्रीधन असतं ते आपल्या कठीण काळामध्ये आपल्याला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठीच तर असतं ना. आणि जर आपल्याला कठीण काळामध्ये आपलं श्रीधन हे जर उपयोगात आणायचं नसेल तर मग ते असून फायदा तरी काय? तेव्हा मी माझं श्रीधन मी देणार आणि त्यानंतरला आपण छोटा तरी बिझनेस सुरू करूया. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, आणि आई फक्त जानकी वहिनी त्यांचं श्रीधन देणार नाही तर मी सुद्धा माझं देणार. तेव्हा सारंग म्हणतो, आणि मी सुद्धा माझ्या परीने काहीतरी प्रयत्न करणारच. सौमित्र म्हणतो, माझ्यासुद्धा काही सेविंग्ज आहेत त्यासुद्धा मी देईन. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नक्कीच, मी सुद्धा माझं सेविंग्स द्यायला तयार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी म्हणते, पण तुम्हाला सगळ्यांना हा निर्णय मान्य आहे ना? तेव्हा सगळेजण म्हणतात, हो मान्य तर आहे. शांत बसण्यापेक्षा काही ना काहीतरी करून हालचाल केलेली चांगलीच आहे ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नानासाहेब म्हणतात, आणि महत्त्वाचं म्हणजे आपली एकी जर असेल ना तर आपण काहीही करू शकतो. तेव्हा सौमित्र म्हणतो, आणि आपली गावामध्ये गुडविलसुद्धा आहे. त्यामुळे इथे ऋषिकेश म्हणतो, नानांनी एवढं केलं ना सगळ्यासाठी, आपल्या आईची आणि नानांची पुण्याई आपल्याला नक्की उभी राहील आणि आपण नक्कीच काहीतरी चांगलं करू शकतो असं मलाही वाटतं. त्यामुळे आपण जर कुठल्याही बिझनेसला सुरुवात केली ना तरीसुद्धा गावकरी आपल्याला सपोर्ट करतील आणि आपल्याला नक्कीच इथे आपल्या बिझनेसमध्ये मदत करतील असं इकडे आता सौमित्र म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये जानकी, अवंतिका सगळेजण आपलं श्रीधन एका आता कपड्यामध्ये बांधून इथे जानकी आपल्या कपाटामध्ये ठेवते. मूर्ख जानकी प्रेक्षकांनो, कपाटामध्ये असंच ठेवून देते. काय लॉक वगैरे करण्याची तिला पद्धत आहे की नाही? आणि झोपण्याच्या आधी कधीतरी रूम स्वतःची लॉक करा पण नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सौमित्र म्हणत असतो की काय मग आता कुठला बिझनेस करायचा? तर मसाल्याचा बिझनेस करायचा असं ठरलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजीने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. आजी ऐश्वर्याला फोन करून सांगते की ही जानकी आणि सगळेजणं गप्प बसलेले नाही आहेत तर मसाल्याचा बिझनेस सुरू करणार आहेत. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कपाटामध्ये जिथे जानकीने दागिने ठेवलेले असतात ते दागिनेसुद्धा आता तिथून चोरीला गेलेले असतात. जानकी म्हणते, ऋषिकेश चोर चोर,
आणि कपाटामध्ये दागिने नाही आहेत ऋषिकेश, दागिने चोरीला गेले, असं जानकी आता जोरजोरात म्हणत असते.